इथे वाजले होता 5. निघूया आपण. निघायच्या अगोदर रिच्युअल्स नजर काढून घेऊ. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर मग धावत पळत कसं आलो आहे आमचं आम्हाला माहिती. तर मग आता मंदिराचं दर्शन मस्त होऊन त्या आराध्या बघा इकडे जादू बनलेली आहे. आणि थंडी बिलकुल नाही सध्या तरी. आणि आता उद्या आमचे 2 गणपती झाले. चलो टाटा. चलो फायनली निघालेलो आहोत आपण. हो चलो. अरे मोरया मोरया. रामेश्वर महाराज की जय, गणपती माते की जय. तर फायनली निघालेलो आहोत आम्ही अष्टविनायकसाठी. इतक्या वर्षाची आमची म्हणजे प्रणेशाची इच्छा पूर्ण होत आहे. तर मग आता जर स्टार्ट झालं निघतो आम्ही आता बिल्डिंगच्या बाहेर. आणि थोडं आता डिस्टन्स कवर करू. नंतर मग तुम्हाला सांगतो कसा आपला रूट होणार आहे, कुठे थांबणार आहोत. आणि प्रत्येक गणपतीचं तुम्हाला दर्शन भेटेल असं मी ट्राय करेन. सो लेट्स गो. आणि हां, आमच्यासोबत आहे आज चिराग खूप व्लॉग नंतर आपल्यासोबत आला. आम्ही लास्ट गेलेलो हम्पीला. हम्पी नंतर मालवण. हां, मालवण नंतर आता अष्टविनायक. तर मग बघूया कसा होता आहे प्रवास आपला. लेट्स गो. तर सकाळचे वाजले 7:12 आणि आमचा इकडे पहिला गणपतीचा एंट्री पॉईंट आलेला आहे. आय लव्ह पाली. हे बघा. तर मग 1 तासाभरात आम्ही पोहोचलो पालीला. नाही तास जास्त झाला. आणि आता मंदिराकडे जाऊ. आणि मोस्टली तर वाटत नाही गर्दी असेल, पटकन दर्शन होऊन जाईल. कारण की आम्हाला पहिले जायचं होतं महाडला. पण महाडचं मंदिर 7 वाजता उघडतं. तर बोललो तिकडे जाण्यापेक्षा आधी आपण पाली करू, मग परत महाडला जाऊ. तर आता पालीचा एंट्री पॉईंट येऊन गेला. आता पोचूया मंदिराकडे आणि मग व्हिडिओ चालू करतो. मग इकडे आपण पोचलेलो आहोत पाली गणपती मंदिर. पहिलं अष्टविनायकचं पहिलं मंदिर. प्रणेशा खुश एकदम, आराध्या पण खुश. आणि आता पहिल्या गणपतीचं बघूया कसं दर्शन भेटेल. गर्दी तर वाटत नाही, पटपट दर्शन होऊन जाईल. आणि जितकं लवकर होईल तितकं लवकर करू. पळत दुसरा गणपती, पळत तिसरा, पळत 8वापर्यंत. लेट्स गो. तर मग आपण आता गाभाऱ्यात जातो. जास्त गर्दी नसल्यामुळे डायरेक्ट एंट्री. बघू आता आतमध्ये शूट करायला भेटते की नाही.
अशा प्रकारे आमचं एक पहिला गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आता सेकंड गणपती ते नाही आहे ना. तर मग आता दुसरा गणपती थेट कुठे चाललो आपण आता महाडला चाललो आहे. खोपोलीला आपलं दुसऱ्या गणपतीचं दर्शन घ्यायचं. तर मग लेट्स गो, बघूया आता कधीपर्यंत पोहोचतो. आता ऑलमोस्ट 8 वाजत आलं. जितकं लवकर होऊ शके उतना लवकर आपल्याला कवर करायचे सर्व गणपती. आणि खुशी आहे तो देखो. तर आता ताट दे, आपण निघूया. सो आता पोचलेलो आता आमचा दुसरा गणपती महाड येते. तर मग आता इकडनं थोडी पार्किंगमध्ये गाडी लावली. आता इकडनं थोडं चालायचं आहे. आणि बरोबर वाजलेले आहेत 8:30. काय विसरली? तर मग 8:30 वाजल्यात. 8:30 वाजता दुसरा गणपती होता. तर मग वेल अँड गुड, चांगलं आहे, ऑन टाईम आहोत. आता इकडनं पुण्याला जायचं आहे. पुण्यावरनं परत आपले 4 गणपती पुण्यालाच आणि जेजुरी पण करायची आहे. तर मग आता बघू कसं काय होतं. बघू, मला तर पहिलाच एक्सपिरियन्स आहे. या दोघांनी खूप वेळा केलं आहे. आता त्यांच्याच एक्सपिरियन्सवरनं आपण पुढे जाऊ, कसं होतं बघू. हे बघा समोर गणपती मंदिर आहे. म्हणजे इकडनं चालत जायचं आहे. एक तरी 5 मिनिटाचा रस्ता असेल इकडनं. हे बघा आपण पोचलेलो आहोत मंदिराकडे. आणि मला गर्दी का दिसते मंदिराकडे आता. तर मग थोडीफार गर्दी दिसते. बघूया आता कधीपर्यंत दर्शन होतं. आणि इकडे मे बी घर बांधतात की भक्त निवास होतं काय कळत नाही. पण आधी पाया पडून येऊ पटकन. नाही, गर्दी नाही आहे, पटकन होऊन जाईल दर्शन. चलो पाया पडूया. कारण की मोस्टली मला तर वाटते की जास्त गणपती मंदिरामध्ये व्हिडिओ काढणं अलाउड नाही. पण आपण बाहेरून जितकं दाखवता येईल तेवढं दाखव. बाकी आता बाप्पाच्या मनामध्ये शूट केवढं काढायचं केवढं नाही करायचं. आदी शंकराचं मंदिर. तर मग आम्ही आराध्याला एकदम लहान होते तेव्हा घेऊन आलेलो. आणि आता बघा स्वतः पायऱ्या उतरायला लागले. नाहीतर आधी नुसते आमच्या कुशीमध्ये असायची आणि तिला इकडे फिरवावं लागायचं. आणि 5 ते 6 महिन्याचे होते तेव्हा तिला आणलेलं. आणि आता बघा ती स्वतः चालायला पण लागली. तर मग आमचा महडचा गणपती झाला. आणि अष्टविनायकमध्ये हा दुसरा गणपती. महडचा गणपती सेपरेट आम्ही खूप वेळा आलो आहे. पण अष्टविनायकला हा पहिल्यांदा आहे माझा. आणि पालीवरनं इकडे यायला 1 तासभर लागला आम्हाला. ऑलमोस्ट 55 मिनिट्स लागले पोचेपर्यंत. आणि आता इकडनं पुढचा गणपती सांगतो तुम्हाला कोणता. इकडनं पुढचा गणपती कोणता आहे? थेऊर ना. तर आता थेऊरचा गणपती आपला नेक्स्ट आहे, तिसरा गणपती. तर मग इकडे बघा, इकडे आहे ना पूर्ण अष्टविनायकचं मॅप दिला आहे. तर मग एकदा आहे ना इकडे पॉज करून तुम्ही बघा की कुठे कोणते गणपती आहेत. आपला खोपोली झाला, पाली झाला आणि आता थेऊर कुठे आहे? थेऊर, हा बघा इकडे थेऊर आहे. पुण्यामध्ये स्टार्टिंगलाच थेऊर आहे. मग मोरगाव, रांजणगाव, सिद्धटेक आणि शेवटचे 2 वरती आहेत, ओझर आणि लेण्याद्री. सो बघू आता कसं काय होतं. तर मग मी पण नीट शूट घेऊन ठेवतो म्हणजे मला पण कळेल कसं जायचं आहे आपल्याला. तर मग आता खोपोलीच्या मेन सिटीमध्ये आहोत. आणि लेफ्ट साईडला आपला खोपोलीचा मठ आहे.
गगनगिरी महाराजांचा खूप छान मठ आहे. आम्ही खूप वेळा जातो तिकडे आणि पण पावसामध्ये खूप मजा येते तिकडे. तर इकडनं गुगल मॅप आम्हाला दाखवतं डायरेक्ट इकडनं खोपोलीच्या घाटातून डायरेक्ट एक्सप्रेस वे कनेक्ट करायला. दुसरा पण हायवे होता पण मी चुकलो रस्ता थोडा. आता काय करू, आता ती सवयच झाली नाही. ठीक आहे ते आता रस्ता चुकलो नाही तर मग काय बोलतो चांगलं वाटत नाही. असं वाटत नाही की प्रवास केला आहे मला. तर आता पोहोचू, फूड कोर्टला थांबतो, कॉफी वगैरे मारू, मस्त फ्रेश होऊ आणि नंतर मग आपण पुढची जर्नी चालू करू. बरं आणि बायकर्स पण खूप दिसतात आज. हिमालयन गेली मस्त लोडेड आणि शियार बाईकवरनं आठवलं की माझं तू का असतं काय काहीतरी वेगळं ऐकलं म्हणून जाऊन दे. चलो लेट्स गो. पण खोपोली सो इकडे आपण कनेक्ट होतो आता एक्सप्रेस हायवेला, कारण की आमचा थोडा रस्ता चुकल्यामुळे आम्ही खोपोलीचा घाट चढून आता एक्सप्रेस वेला कनेक्ट होतो. आणि जर इकडनं गेलो असतो आपला लोणावळ्यावरनं तर मग ट्रॅफिक होतं पुढे, तर मग इकडनं पटकन एक्सप्रेस वेला कनेक्ट करू. पण पुढे पण ट्रॅफिक पण दिसतंच आहे. होप फॉर द बेस्ट, लवकर आमचं इकडनं क्लिअर हो, म्हणजे कसं पुण्याला लवकर पोहोचू आणि गणपती दर्शन करायला वेळ नाही लागला. त्या इकडे लागलेलो आहोत आपण आता एक्सप्रेस हायवे पुणे मुंबई. तर बघा आम्ही आता लोणावळ्याचा घाट क्रॉस करून 1 तासभर ट्रॅफिकमध्ये काढून आता फ्री झालेलो आहोत. तासभर नाही रे, तरी अर्धा तास तरी गेला असेल भाई. 25 मिनिटं लागली. नाही अर्धा तास गेला. अर्धा तास थांबून आता निघालोय, म्हणजे 25 मिनिटच पकडा. 9:45 ला आपण ट्रॅफिकला लागलेलो, 10 झाले. तर मग आता अर्धा 1 तास पुण्याला पोचायला इकडनं. आणि मग आधी इकडे थांबूया फूड कोर्टमध्ये, भूक पण लागली आहे आणि वॉशरूम ब्रेक पण घ्यायचा आहे. सो लेट्स गो. बघू आता कधीपर्यंत थांबतो, कधीपर्यंत आपला फूड कोर्ट येतो. आपण एक्सप्रेस हायवेवरती थांबलो आहे पुण्याच्या इकडे आधीच आणि ब्रेकफास्ट करतो आहे मी. मेदूवडा, प्रणशा पोहे, चिराग समोसा आणि पोहे प्रणशा खाते कारण की आमच्या आराध्याला पण पोहे भरवायचे आहेत त्यामुळे. आणि हा लास्ट वेळ इकडनं डायरेक्ट आता गणपती डायरेक्ट इकडनं गणपती. आणि CNG पण आम्हाला भेटला इकडे, तर मग CNG पण झाला, नाश्ता दोन्ही इकडनं झाला. तर मग दोन्ही कंबाईंड ब्रेक घेतला आम्ही, कॉफी. तर आम्ही कंबाईंड ब्रेक घेतला. बघू आता पुढला कसा प्रवास आणि कधीपर्यंत पोहोचतो आहे ते. तो हे आम्ही एंटर झालो आता पुणे आणि जस्ट आपला फूड कोर्टवरती. पण फूड कोर्ट एवढा बेकार आहे ना, क्वालिटी पण बरोबर नाही आणि आपल्या CNGला पण प्रेशर नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही काम करा, जो आपल्या लोणावळ्याचा घाट लागतो त्याच्या अगोदर जो मेन फूड कोर्ट लागतो तिकडेच थांबा. इकडे पुण्याचा फूड कोर्ट बिलकुल पण येऊ नका, खूप घाणेरडा आहे. ना क्वालिटी ना मन, क्वालिटी पण घाणेरडी आणि प्रायझिंग पण आहे. तिकडे उलटं प्रायझिंग कमी आहे, जो आपला कालापूरवाला आहे तो. पण पोचलेला होता आता श्री क्षेत्र थेऊर येतं आणि आम्हाला इकडे पोचायला आता 1:30 वाजला, म्हणजे आम्हाला ऑलमोस्ट 4 तास लागले. पाली नाही कुठनं महडवरनं 4 तास लागते. 4 तास लागले इकडे यायला, कारण की पुण्याची ट्रॅफिक तुम्हाला आता काय सांगू, एवढं वैतागलो ना आम्ही. आता फटफट दर्शन घेऊया बाप्पाचं आणि इकडनं पुढचा एक गणपती करून मग जेवायला थांबू. सो आपण आलेलो आहोत चिंतामणी मंदिर थेऊर येतं. हे बघा मंदिराचा परिसर खूप छान आहे रे, मोठा आहे खूप रे मंदिर, छान वाटतं. हे इकडे राईट साईडला दिसत आहे ते आपलं मेन मंदिर आहे. आता पायावर पाणी टाकून आपण बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊ आतमध्ये. मंदिर काय जुनं आहे रे, किती मस्त आहे रे, एकदम छान.
आम्ही चालू ठेव ना माझ्या पण हा, बस झालं. आपल्याला महाप्रसाद पण मिळतोय. अष्टविनायक करताना महाप्रसाद मिळणं म्हणजे दुग्ध शर्करा योगात. तर आता महाप्रसाद करू आपण चिंतामणीच्या इकडं ठेवून येतो आणि मग पुढचे आपले गणपतीचे जर्नी चालू करू. आणि मी पहिल्यांदा अष्टविनायक करतो आणि मला पहिल्यांदाच महाप्रसाद मिळाला. तुला कधी मिळालं का? अच्छा मी अरे हिला पण मिळाला. मी एकटा लकी नाही आहे, बाकीचे लोक पण आहेत लकी. बाकी सगळा ग्रुप आला आहे खूप लोकांचा. त्याच्यामध्ये आम्हाला योगायोगाने 3 ताटं मिळाले नशीब. तर मग आता जेवतो आणि इकडनं आपण निघूया प्रसाद घेऊन. विस्मय काय आहे रे? ते आहे एकदम साधा सिंपल प्रसाद. जसा प्रसाद असतो असा डाळ भात शिरा चपाती आणि भाजी. तर मग या मंडळी प्रसाद घ्यायला. तर मग मित्रांनो आपण आता आलो आहोत कुठे इकडनं मोरगाव. आता 30 किलोमीटर आहे आणि CNG नशिबाने आम्हाला CNG पंप मिळाला. हा बघा इकडे. आणि जास्त गर्दी पण नाही आहे, कमी गर्दी आहे. आणि काय बोलतात त्याला पटपट डबल लेनचा रोड आहे. पण या रस्त्यावरती कोणत्या मंदिरात गेलो आपण आता? चिंतामणी थेऊरच्या गणपतीला गेलेलो. तर मग तिकडनं आता मोरगावला चाललो. तर त्या रस्त्यामध्ये 1 ते 2च CNG मिळाले आम्हाला. आणि एकामध्ये तर खूप लाईन होती. या CNG मध्ये पण होती लाईन, पण इकडनं आता 2-2च गाड्या घेतात. तर मग लवकर होतात. 15 मिनिटामध्ये आमचं CNG भरून आम्ही निघू. आणि आमचा वेळ कुठे वाचला, आम्ही महाप्रसाद घेतला थेऊर येते. तर मग तिकडे आमचा अर्धा पाऊण तास तर आमचा वाचला. तर मग बोललो की इकडे CNG टाकून घेऊ आणि मग पुढे आपल्याला बरं पडेल कुठे पुढे मिळाला नाही मिळाला तर. आणि बस आता बघू पुढचा प्रवास कसा होतो. इकडनं 30 किलोमीटर आहे. एक तास तरी लागेल आपल्याला पोचायला. बघू कधीपर्यंत पोचतो आणि तिकडे आपलं दर्शन कसं भेटतं. बाकी आतापर्यंत प्रवास खूप छान झाला, एकदम स्मूथ. पुढचा पण प्रवास असा स्मूथ होऊन दे अशी देवाला प्रार्थना करतो. बाकी निघूया CNG वरून. इकडे आपण आता पोचलेलो आहोत मोरगाव. मयुरेश्वर मोरगाव गणपती देवस्थानाकडे. तर इकडे पण पार्किंगचे आता मे बी 50 रुपये असतील असं वाटतंय. बघू किती घेतात. तर मंदिराच्या परिसरामध्ये एक मंदिर आहे, जैन मंदिर. पण नक्षीकाम बघा ना काय मस्त केलं आहे ते. नवीनच बांधलं वाटतं पण छान आहे. आणि समोर आपला आहे आपला 4था गणपती मयुरेश्वर. तर समोर दिसतंय बघा. अष्टविनायकचं गाणं याच्यामध्ये बोललेलं आहे 11 पायऱ्या. तर या 11 पायऱ्या आहेत मयुरेश्वर मंदिराच्या. हे बघा आम्ही पोचलेलो आहोत आता मयुरेश्वर परिसर. नंदी कासव सभा मंडप इथे
कासव. अच्छा, एवढा का मोठा कासव. नंदी मंडप आणि हा इकडे आहे हा मोठा कासव. बापरे. इकडे पण महाप्रसाद असतो हा. 12 ते 2 वाजेपर्यंत. सांग ते पण. इकडे महाप्रसाद पण आहे. तर मग इकडे लिहिलेलं आहे दुपारी 12 ते 2 पर्यंत. तर जाऊया आपण आता मंदिरात. आता गर्दी वाढायची परत. तर मग प्रणेशाने प्रत्येक गणपतीला 21 मोदकांचं नैवेद्य दाखवायचं असं सांगितलं. तर मग प्रत्येक गणपतीला आम्ही 21 मोदक घेतो आणि भक्तांना आम्ही प्रसाद म्हणून देतो आता. तर मग आता 4था गणपती झाला, अजून 4 गणपती बाकी आहेत. मंदिर खूप छान आहे, परिसर खूप छान, नीटनेटका आणि क्लीन आहे. आणि इकडेही आपलं अष्टविनायकचं मॅप दिला आहे समोर. हा, इकडे एक फोटो काढून आणि हा व्हिडिओ पण काढूया ना. तर आता सिद्धाटेककडे आम्ही निघालो आहे आणि ऑलमोस्ट इकडनं सिद्धाटेक एक 25 किलोमीटर असेल, 25-30 किलोमीटर. आणि एक शॉर्टकट मिळाला आम्हाला, तर गुगल मॅपने दाखवलं, तसं आम्ही फॉलो करत आलो आहे. तर तुम्ही पण मोरगाववरनं निघाला तर गुगल मॅपला फॉलो करा, तर तुम्हाला शॉर्टकट दाखवेल. आणि हा बघा, इकडे आता डायरेक्ट एक्सप्रेसवेला आम्ही टच होतो. म्हणजे 4 लेन रोड आहे. तर मग इकडे टच होतो आणि इकडनं आता डायरेक्ट सरळ सिद्धटेक नाही म्हणता अजून आम्हाला एक 35-40 मिनटं लागतील पोचायला. बघू आता कधीपर्यंत पोचतो. हा एक गणपती आणि अजून एक गणपती करायचा आहे, मग आमचा आजच्या दिवसाचा प्रवास संपतो आहे. सो बघूया आता कसं काय होतं आहे, तुम्हाला अपडेट देतो मी. कर्जत शिवापूर तो आला आहे का. सिद्धटेक 1 किलोमीटर पोचलेलो आहोत आम्ही ऑलमोस्ट. आता इकडे भीमा नदी लागते आपल्याला. तर मग आधी ते बघा आहेत बसलेले सगळे. तर मग इकडे झुणका भाकर आहेत एकदम होममेड घरातलं सारखी. तर मग इकडे चुलीवरची एकदम. आणि ही बघा आपली भीमा नदी. वा. पहिलं बोलायचे की इकडे पहिला ब्रिज नव्हता हा. तर मग नाही पहिला आधी ब्रिज नव्हता. तर मग इकडनं बोटीतून आपल्याला पार करावं लागायची नदी. हे बघा काय मस्त सिनिक व्ह्यू आहे यार, एक नंबर. एक नंबर, खूप मस्त वाटतं. आणि नदीच्या त्या पल्ल्याडला आपलं मंदिर. आता जाऊया मंदिराच्या गाभाऱ्याकडे आणि दर्शन घेऊया. आणि नंतर प्रदक्षिणा पण आहे. लेट्स सी कसं होतं, तुम्हाला सगळं दाखवतो. तर मग हे आपण पोचलेलो आहोत श्री सिद्धटेक देवस्थान. सिद्धिविनायक ना, सिद्धटेकचे सिद्धिविनायक देवस्थान. तर मग असं भव्य एंट्री आहे आणि स्ट्रेट तुम्हाला दिसतंय ते मंदिर. हे बघा
खूप सुंदर. आणि यांचं पॅसेज एवढं एंट्रन्सच इतकं मोठं आहे ना. आणि एंटर करता करताच आपलं मूषक दिसतं. खूप छान. आणि सरळ मंदिर आणि दुकानं पण खूप आहे तिकडे. अर्धी आम्हाला यायला लेट झाला थोडा, तर मग आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 6:45 आणि दुकानं बंद झाल्यात, अर्धी दुकानं चालू आहेत. तर मग बघू काय घ्यायला भेटतंय का, कारण की आम्ही प्रत्येक मंदिराकडनं काही ना काही आठवण म्हणून घेतो. सो आता या मंदिरातून बघू आपल्याला काय मिळतं. ही होत आहे एंट्री आमची मंदिरामध्ये. तर मग हा आहे आपला प्रदक्षिणा मार्ग. इकडनं एक पूर्ण असं चक्कर मारून डोंगर फिरून यावं लागतं. पण आम्ही सध्या विचार करतो आहे की प्रदक्षिणा नाही घालणार. आणि आता आम्हाला लेट पण झालं आहे, कारण की जायचं आम्हाला पुढे आणि आराध्या पण आहे, तर रात्री जास्त ट्रॅव्हल करू शकत नाही. तर मग जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आपण कवर करू. आणि आता एक शेवटचा गणपती बाकी आहे, तो करूया आणि नंतर मग रूम बघून आपण स्टेसाठी थांबणार आहोत. आणि माझा या दिवसाचा 30वाला ब्लॉग, 30 दिवसाचे ब्लॉग पण राहिले, तर मग तो पण कंप्लीट करायचा. तर मग आता बघू कसं काय काय होतं. बाकी मंदिराचा परिसर तर खूप मस्त आहे. आणि आमची प्रणयशा आणि आराध्या कुठे गेली, कुठे दिसत नाही आहे. कुठे गेली? एक तर दोन्ही छोटे आहेत, दिसणार पण नाहीत कुठे गेल्यात ते. तर प्रणयशाला शोधू आपण, नंतर मग तुम्हाला भेटतो आधी. मग आपलं दर्शन झालं, पण आम्ही आता प्रदक्षिणा नाही मारणार आहोत नेक्स्ट टाईम. आता लेट झाला आहे थोडा आणि आराध्याला रात्रीचं ट्रॅव्हलिंग नको म्हणून आता प्रदक्षिणा कॅन्सल. तर मग आता दादाकडनं भेळ मागवले, सुकी भेळ. हो काय झालं. आणि आराध्याचं बघा आम्ही काय 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 बोलतात त्याला, खेळणी घेतली आहेत. एक फ्रिस्बी म्हणून काहीतरी असे आहे नवीन, आणि डमरू. तर मग मॉडर्न आणि जुन्या पद्धतीचा कॉम्बो आहे मिठ्याचा. नासोड. आणि इकडे आमची ओली भेळ रेडी होतं, मग चहा पिऊ. आणि चिराग गेला आहे प्रणयशाला वडापाव आणायला. एक कल्लू माऊ होता तो. आणि आमचा जादू बघा कसा दिसतोय आज. जादू, डमरूवाला जादू. डमरूवाला जादू. तर मग आता भेळ खाऊ आणि पुढे आपल्या प्रवासाला निघू. लास्ट गणपती. दादाने आम्हाला वेळ बघा कशी दिली आहे. हे 3 जण पण आम्ही संपवू नाही शकत. पण आमचा आणि मेन खिलाडी तर आमचा बाद आहे, ते खेळणार नाही. जेवण झालं चिरागाने माझ्यावरतीच आहे. तर मग आता बघू एवढी होत आहे तेवढी खाऊ. आणि मंदिराच्या एकदम बाहेर हे काही सांगायची गरज नाही. खोमणे स्पेशल मटकी वेळ आणि कॉर्नरवरती हा इकडे मेन हायवे आणि इकडे भेळीचं शॉप. आराध्या आपल्याला हेल्प करेल. ही आराध्या बसली आहे, तिच्यापासून दूर ठेवा. तर आता ट्राय करूया. मुलीला बघते आणि एक नंबर. सही आहे. गुड. तसं तिखट नाही, जास्त गोड नाही, एकदम फ्रेश. फ्रेश आहे. आमचा मेन खिलाडी जॉईन झाले आहे आम्हाला. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. आम्ही सारी खवयाचं MS धोनी. खावा. पण छान आहे भेळ. भेळ खूप छान आहे. एक नंबर. वर्थ आहे.
आम्ही एवढा वेळ थांबलो भेळसाठी, पण वर्थ आहे. मूग आहेत मस्त फ्रेश आणि कुरमुरे पण फ्रेश. काकडी आहे त्याच्यामुळे अजून फ्रेश वाटतं. मस्ट ट्राय. आमची आता डिपर खराब झालेली, सॉरी अप्पर खराब झालेली. तर मग आता इकडे दादाच्या हॉटेल बोलतो, दादाच्या गॅरेजकडे थांबलो आणि त्याने पटकन करून दिली. आणि त्याला आपला होमस्टेचं पण सांगितलं, तो आता याच महिन्यात येणार आहे. तर मग त्याला आपण चांगली खातिरदारी करू. आणि त्याने पैसे पण नाही घेतले, मेन गरजेला कामाला आला म्हणून. हो ना, चलो निघूया आपण, चला निघूया. चलो दादाला थँक्यू बोलतो आणि आपण निघू इकडनं. गणपती बाप्पा मोरया. हे पोचलो आपण श्री महागणपती रांजणगाव इकडे. फायनली टायमावर पोचलो. आता बघूया दर्शन मिळतं की नाही. तो आपण पोचलेलो आहोत आपला शेवटचा, आजच्या दिवसाचा शेवटचा गणपती, महागणपती. आणि थोडा लेट झाला आहे, मंदिर बंद व्हायला 5-10 मिनटंच बाकी आहे. तर मग आम्ही शेवटची असू असं वाटतं की मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. प्रणशा इकडे मोदक घेते, 21 मोदक, आणि समोर आहे मंदिर. तर नशिबाने आम्ही पळत आलो आणि मंदिर आम्हाला भेटलं इकडं. बघूया आता, चला लवकर फटफट. चलो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मग धावत पळत कसं आलो आहे आमचं आम्हाला माहिती. तर मग आता मंदिराचं दर्शन मस्त होऊन त्या आराध्या बघा इकडे जादू बनलेली आहे. आणि थंडी बिलकुल नाही सध्या तरी. आणि आता उद्या आमचे 2 गणपती झाले की झालं. चला पहिलंच मंदिर लाईन मिळाली. चला एक तर मग धावत पळत आमचं दर्शन झालेलं आहे. आणि हा आहे मंदिराचा कॉरिडोर, एकदम भव्य. आणि इकडे पाठीमागे मंदिर आहे बघा, मस्त छान मंदिर आहे. आणि खाली काय इकडे पिंड आहे. चला दर्शन झालं आमचं मस्त. आता जाऊया रूम बघूया आणि माझा व्हिडिओ एडिट करून झोपूया. मंदिर खूप सुंदर आहे मंदिर. मजा आता आहे. आता फक्त आमचे 2 गणपती राहिले, ते आता उद्या करू. आणि थेट ऐरोली प्रस्थापन. लेट्स गो. आता आम्ही आलेलो आहोत महाराजा इन रेस्टॉरंट. ते आता प्युअर व्हेज होतं म्हणून इकडे आलो. तर बघू आता इकडचं जेवण कसं आहे. आणि आम्ही रूम बुक केली आहे ती हॉटेल आपलं देवळाच्या समोरच आहे. तर मग तुम्हाला रूम पण दाखवतो आता गेल्यानंतर. आणि रिजनेबल रेटमध्ये 1000 रुपयाला रूम मिळाली आम्हाला 3 लोकांसाठी. आणि विथ मॅट्रेस पण देतात ते. तर मग गुड इनफ, कारण की झोपायचं एवढं सकाळी निघायचं. आणि मेन म्हणजे आपला वायफाय मेन होता. बाकी काय भेटलं ना तरी पण चालेल. बाकी आता बघू जेवण कसं होतं इकडे. मग आमच्या आराध्याचं जेवण पण चालू आहे. आणि दाल खिचडी, पनीरची भाजी आणि नान. तर मग असं जेवण आहे. तर माझी 2% बॅटरी राहिली आहे माझी. आता जेवतो आणि रूमवरती जातो आणि तुम्हाला दाखवतो की आमचा रूम कसा आहे. स्टे ट्यून.